सांगलीतील प्रतिष्ठित नागरिक श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, पत्रकार संघाचे राज्य संघटक आणि दैनिक जनप्रवासचे समूह संपादक संजय भोकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हत्येचा कट उधळून लावत तिघांच्या मुसक्या आवळल्या। यातील मुख्य सूत्रधार पसार झालाय। गणेश चंद्रकांत लोखंडे, विराज प्रकाश बुटाले आणि संग्राम संभाजी फडतरे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। तर मुख्य सूत्रधार सचिन आवळे हा परागंदा झालाय आणि त्याचा शोध पोलीस घेत आहेत। श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या जागेच्या वादातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हत्येचा कट रचल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिलेली आहे। माहिती मिळाल्यानंतर आपल्या एलसीबीची जी टीम आहे त्या एलसीबीच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 बद्देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी कुलदीप माने आपल्यासोबत आहेत। कुलदीप, हा कट नेमका कसा उधळून लावण्यात आला, कसे धागेदोरे मिळालेत पोलिसांना, पुढची तपासाची दिशा काय? कुलदीप। अश्विन, साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून हे जे सगळे संशयित आहेत हे या ठिकाणी संजय भोकरे यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवून होते आणि त्यांची रेकी देखील करत होते, अशा पद्धतीची माहिती समोर आली आणि त्यांच्या एकूण हालचालीवर लक्ष ठेवत असताना या ठिकाणी 2 वेपन असो अन्य शस्त्र देखील त्यांनी घेतली होती। एक गाडी देखील या हत्याकांड करण्यासाठी घेतली असल्याची देखील माहिती समोर आली। मुख्य जो वाद या ठिकाणी सध्या जी पोलिसांनी माहिती दिली, जो अंबाबाई तालीम संस्था आहे या संस्थेमधील काही जागेवरून या ठिकाणी या गटामध्ये या ठिकाणी हे सध्या ताब्यात अंबाबाई तालीम संस्थेची जागा आहे। या सगळ्या कारणातून हे सगळं हत्येचा कट होता का या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे आणि या एकूण सगळ्या प्रकारामध्ये 3 जणांना सध्या अटक केलेली आहे। एक जो आरोपी आहे तो एक फरार आहे आणि त्यामुळे एकूण हत्येचा या ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून अशा पद्धतीनं रेकी करून हत्येचा प्रयत्न करण्याचा देखील या ठिकाणी समोर आल्यामुळे साहजिक आहे सांगलीमध्ये या प्रकारामुळे खळबळ उडालेली आहे। कुलदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेत